रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 2. सांख्ययोग. भाग 6. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्टवा निवर्तते. आहार न घेणाऱ्या पुरुषांचे विषय नाहीसे होतात आणि त्यांचे ठिकाणी फक्त प्रीती उरते आणि परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावर सर्व विषयांची गोडी ओढ नाहीशी होते. अर्जुना आणि कही एक सांगेन ऐकेकवतिक जे विषयांते साधक त्यजिती नियमे श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परिरसने नियमो न करीती ते सहस्रधा कवळीजती विषयी जैसी वरी वरी पालवी खुडिजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचेनी बळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके तैसा मानसी विषयो पोखे रसनाद्वारे येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू न ए रस हटे जे जीवन हे न घटे येणे विण. मग अर्जुना स्वभावे ऐसी याही नियमाते पावे तै परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. अर्जुना, आणखी एक कौतुकाची गोष्ट तुला सांगतो. जे साधक नित्य नियमाने निग्रहाने विषयांचा त्याग करून श्रोत्रादी इंद्रियांना विषयभयांपासून आवरतात परंतु जिभेला मात्र आवरू शकत नाहीत, त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी गुंतवून टाकतात. जर एखाद्या झाडावरची वरवरची पालवी खुडून टाकली आणि त्या झाडाच्या मुळांना पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा बरं होईल? ते झाड मुळामध्ये घातलेल्या पाण्यामुळे आडव्या अंगाने अधिकच विस्तार पावू लागते. त्याप्रमाणे जिभेच्या द्वारा अंतःकरणातील विषय अधिकच वाढत राहतात. ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय प्रयत्नाने कमी करता येतात परंतु त्याप्रमाणे जिभेचा विषय प्रयत्नाने कमी करता येत नाहीत, कारण ते जीवन आहे. त्याशिवाय शरीराच्या क्रिया चालत नाहीत. हे अर्जुना, जो साधक परब्रह्माशी एकरूपतेचा अनुभव घेतो त्यावेळी तो अतिशय अवघड अशा रसाच्या निग्रहाला स्वभावतः प्राप्त होतो. ज्यावेळी आपण ब्रह्मरूप आहोत असा अनुभव त्याला प्राप्त होतो त्यावेळी देहाला विदेही अवस्था प्राप्त होते आणि इंद्रिये विषयांना विसरतात. यततोऽर्हपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः. कारण हे कुंतीनंदना, रसबुद्धी शिल्लक राहिल्यामुळे बुद्धिवान पुरुष इंद्रियांचा विषयांशी संयोग न होऊ देण्याविषयी कितीही प्रयत्न करीत असला तरी अतिशय बलवान इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने मोहित करतात. एरवी तरी अर्जुना, हे आया न ये साधना जे रहाटताती जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती तेही की जती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भूलवी का देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचेनी मिशे मग आकळीती स्पर्शे इंद्रियाचेनी तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. एरवी अर्जुना, यांना जिंकण्यासाठी जे सदैव प्रयत्न करतात त्यांना देखील ही इंद्रिये स्वाधीन करता येत नाहीत. इंद्रियांना कोंडून ठेवण्यासाठी जे साधक साधनेची घरटी बांधतात, यमनियमांचे दार लावतात
आणि सदैव मनाला मुठीत धरून बसतात त्या साधकांना देखील ही इंद्रिये अतिशय व्याकुळ करतात. अशी या इंद्रियांची प्रौढी आहे. जसे मांत्रिकाला हडळ देखील फसवीत असते त्याप्रमाणे पहा, हे विषय रिद्धिसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि इंद्रियांच्या द्वारे साधकाला गुरफटून टाकतात. अशा चक्रात मन सापडले म्हणजे ते अभ्यासाने देखील जागृत होत नाही. अशी बलवत्तर इंद्रिये आहेत. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कर्मयोगी साधकाने सर्व इंद्रियांना वश करून मन माझ्याकडे स्थिर करावे. ज्याने इंद्रियावर विजय मिळविला आहे त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. म्हणून ऐके पार्था यांते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडुनिया तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना. जो आत्मबोधयुक्तू होऊनी असे सततू जो माते हृदयांतू विसंबेना. एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहु वसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता. म्हणून अर्जुना ऐक, अंतकरणापासून जो सर्व विषयांची आसक्ती सोडून इंद्रियांवर विजय मिळवितो, ज्याचे अंतकरण विषय सुखाने मोहित होत नाही, तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास सुयोग्य आहे असे जाणावे. त्याचे अंतकरण आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते आणि तो मला कधी विसरत नाही. एखाद्या साधकाने जरी बाह्य रूपाने विषयांशी संबंध ठेवला नाही तरी सुद्धा मनात जर विषय वासनेची लालसा असेल तर त्याला संसाराची बंधने जखडून ठेवतातच. ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब जरी घेतला तरी तो सर्व शरीरात पसरून संपूर्ण जीवनाचा नाश करतो, त्याप्रमाणे विषयातून सुख मिळते काय अशी शंका जरी मनात निर्माण झाली तरी अंतकरणातील विवेकाचा ती घात करते. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती निर्माण होते. आसक्तीपासून इच्छा वाढत जाते. इच्छेच्या आड कोणी आल्यास क्रोध निर्माण होतो. क्रोधापासून अविवेक अर्थात मूढता उत्पन्न होते. अविवेकाने स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली म्हणजे बुद्धीचा अर्थात ज्ञानशक्तीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाल्यामुळे मानवाचे पतन होऊन मानवाचा दानव बनतो. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. जेथ कामू उपजला तेथे क्रोधू आधीची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे. सम्मोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती. चंडवाते ज्योती आहत जैसी का अस्तमानी निशी जैसी सूर्य ते जाते ग्रासी तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियांसी. मग अज्ञानांध केवळ तेणे आपलं विजे सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसे जात्यांधरा पळणी पावे
मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृती भ्रंशू घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात, चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी. तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना. मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाये वाहे मन. तरी येसणे हे पतन गिवसित पावे. हृदयामध्ये नुसते विषयांचे स्मरण झाले तरी विरक्ताच्या मनात देखील आसक्ती निर्माण होते. त्या आसक्तीमुळे मनात कामाचे चित्रविचित्र आकार प्रकट होऊ लागतात. जेथे काम निर्माण होतो तेथे क्रोध आधीच आलेला असतो. क्रोधामध्ये अविचाराचा भ्रम निर्माण होतो. ज्याप्रमाणे प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने दिव्याची ज्योत विझून जाते, त्याप्रमाणे अविचाराचा भ्रम निर्माण झाला की स्मृती नाहीशी होऊन जाते. सूर्यास्त होण्याच्या वेळी रात्र जशी सूर्याच्या तेजाला गिळून टाकते, त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाला की माणसाची अवस्था होते. मग अज्ञानाच्या अंधाराचे साम्राज्य सर्वत्र पसरते आणि शरीरातील सर्व गोष्टींना ते बुडविते. त्यामुळे बुद्धीला विचार स्फुरत नाहीत आणि बुद्धी व्याकुळ होऊन जाते. जन्मांध व्यक्तीला काही कारणामुळे पळण्याचा प्रसंग आला तर ती व्यक्ती अतिशय दीन होते आणि सैरावैरा धावत सुटते. त्याप्रमाणे बुद्धीला अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात. अशा प्रकारे स्मृतिभ्रंश झाल्यामुळे बुद्धी सर्व बाजूंनी चक्रात सापडते. त्यामुळे सर्व ज्ञान मुळासह नाहीसे होते. शरीरातून प्राण निघून गेला असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धी नाश झाला म्हणजे पुरुषाची अवस्था होते. म्हणून अर्जुना ऐक, एखादी लहान ठिणगी जर लाकडाला लागली तरी मोठा अग्नी प्रज्वलित होतो आणि तो त्रिभुवनाला जाळण्यास देखील पुरतो. त्याप्रमाणे मनाकडून नकळत देखील थोडेसे विषयांचे चिंतन घडले तरी एवढे मोठे पतन त्याला शोधित येते. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानींद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. ज्या पुरुषाने आपले अंतःकरण ताब्यात ठेवले आहे तो प्रीती व द्वेषरहित आहे. त्याने विषयांचा उपभोग घेतला असता अंतःकरणाची प्रसन्नता अखंड राहते. म्हणून विषय हे आघवे, सर्वथा मनोनी सांडावे. मग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि कही एक, जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करे जगात ते स्पर्शुतू, तरी संगदोषे काय लिंपतू तेथीचेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न. जो कामक्रोधविहीन होऊनी असे, तरी विषयांतही काही आपण पे वाचुनी नाही. मग विषय कवण काही बाधितील कवणा. म्हणून सर्व प्रकारच्या विषयांचा मनापासून त्याग करावा. त्यामुळे राग द्वेष सहज नाहीसे होतील. पार्था, आणखी एक गोष्ट ऐक. अंतःकरणातून राग द्वेष नाहीसे झाले तर शास्त्रशुद्ध मार्गाने इंद्रिये विषयांत जरी रममाण झाली तर ते बाधक होत नाही. ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य हा आपल्या किरणरूपी हातांनी जगातील विविध वस्तूंना स्पर्श करीत असतो, परंतु त्या वस्तूंच्या संगदोषाने तो लिप्त होतो का? त्याप्रमाणे विविध विषयांचे ठिकाणी जो उदासीन अनासक्त असतो, आत्मानंदात रंगून गेलेला असतो, जो काम क्रोधाचा त्याग करून जगत असतो, ज्याला सर्व विषयांत आत्मस्वरूपाशिवाय दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कोणते
कोणाला आणि कशी बाधा करतील? जरी उदकी उदके बुडीत जे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलविजे, परिपूर्ण तो ऐसा आपणची केवळू, होऊनी असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांतवानी. जर जलामध्ये बुडाले किंवा अग्नीच्या ज्वालेने अग्नी पोळला गेला, तसेच आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेला पुरुष असा जो विश्वचैतन्याशी एकरूप होऊन राहतो, त्याची प्रज्ञा स्थिर आहे असे तू निश्चित जाण. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसो ह्राशु बुद्धिपर्यवतिष्ठते. अंतःकरण परमपवित्र व प्रसन्न झाले म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो. अशा साधकाची बुद्धी निसंशय परमेश्वर स्वरूपी स्थिर होते. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया अक्षुधे तृषेचा अडस अडदरू, काहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैसे के आहे, तेथे आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू, सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. ज्याच्या चित्तात अखंड प्रसन्नता भरलेली आहे, तेथे कोणत्याही प्रकारचे संसार दुःख प्रवेश करू शकत नाही. ज्याच्या उदरात अमृताचा झरा उगम पावलेला असतो, त्याला कधीही भूक तहान लागण्याची भीती नसते. त्याप्रमाणे ज्याचे हृदय परिपूर्ण प्रसन्न झाले आहे, तेथे दुःख कसे व कोणाला होणार? तेथे बुद्धी परमेश्वराच्या स्वरूपापाशी आपोआप स्थिर झालेली असते. ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली ज्योत मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे स्थिर बुद्धी पुरुष सतस्वरूपाशी एकरूप होऊन राहिलेला असतो. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चाभावयतः शांतस्य कृतसुखम. जो साधना करत नाही, त्या पुरुषाच्या अंतःकरणात सद्बुद्धी नसते, आस्तिक भाव नसतो. अशा पुरुषाला शांती नसते, त्यामुळे त्याला सुख तरी कोठून मिळणार? ये युक्तीची कडसणी, नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था, कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना, जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरोनी न रिघे काही. जैसा पापियांच्या ठाई मोक्षून वसे, देखे अग्निमाजी घापती, जे बीजे जरी विरुद्धती, तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. म्हणून अयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. आपल्या सत स्वरूपाशी एकरूप होण्याचा विचार ज्याचे हृदयात नाही, त्याला शब्दाधिक विषय आपल्या पाशाने जखडून टाकतात. हे अर्जुना, स्थिरतेची इच्छा ज्याच्या मनात कधी उत्पन्न होत नाही, त्याची बुद्धी कधी स्थिर नसते. ज्या स्थिरपणाचा थोडा देखील भाव ज्याच्या हृदयात निर्माण होत नाही, त्याला शांती कशी बरे लाभेल? ज्याप्रमाणे पापी माणसाकडे मोक्ष चुकून देखील पाहत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या हृदयामध्ये शांती नाही, तेथे सुख मुळीच प्रवेश करत नाही. असे पहा की विस्तवावर घातलेली भाजलेली बी जर उगवली, तरच हृदयात शांती नसलेल्या मनुष्याला सुखाची प्राप्ती होऊ शकेल. म्हणून मन सर्वत्र सदैव धावते. हेच दुःखाचे कारण आहे. याकरिता इंद्रियांचा दृढ निग्रह करणे हे आवश्यक आहे.
इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसी. कारण जे मन विषयाकडे धाव घेणाऱ्या इंद्रियांच्या मागे धावत राहते ते मन सागरामध्ये वारा ज्याप्रमाणे नावेला भलतीकडेच घेऊन जात असतो त्याप्रमाणे मानवाच्या बुद्धीला वेगळ्याच मार्गाकडे घेऊन जाते. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू जैसी नाव थळी ठाकिता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकला ही मागवता अपावो पावे तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके. इंद्रिये जे जे म्हणतात तेच ते पुरुष करत असतात. आपण विषयरूपी सागरातून तरलो आहोत असे त्यांना वाटते परंतु खरोखर ते तरत नाहीत. जर एखादी नाव तीराजवळ आली आणि जर प्रचंड वादळ उत्पन्न झाले तर चुकवून आलेल्या अपायात ती पुन्हा सापडते. त्याप्रमाणे पारमार्थिक पुरुषाने सहजपणे जर इंद्रियांचे लाड केले तरी तो संसार चक्राच्या दुःखात सापडला जातो असे समज. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाबाहो अर्जुना, ज्या मानवाची इंद्रिये इंद्रियांच्या विषयापासून आवरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कूर्मजिया परी उवाईला अवयव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता आणिक एक गहन पूर्णांचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. म्हणून हे धनंजया, आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन झाली तर यापेक्षा जीवनाचे अधिक सार्थक ते काय आहे. असे पहा की ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरत असते किंवा मनात आले तर अवयव आवरून घेत असते त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यामध्ये असतात आणि जो बोलेल त्याप्रमाणेच वागतो त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. हे अर्जुना, स्थितप्रज्ञाचे आणखी एक गहन लक्षण तुला सांगतो तरी ते तू श्रवण करावे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. सर्व भूतमात्रांची जी रात्र आहे अशा त्या सतचित आनंद स्वरूपाच्या ठिकाणी योगी पुरुष जागा असतो आणि ज्या क्षणभंगूर अशा सांसारिक सुखामध्ये सर्व भूतमात्र जागतात ती आत्मज्ञानी मुनीची रात्र असते. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रितू जो तोची तो निरुपाधी. अर्जुना, तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. सर्व प्राणी मात्र आत्मज्ञानाविषयी अज्ञानाने झोपी गेलेले असतात मात्र त्याविषयी ज्याच्या हृदयात ज्ञानाचा सूर्य उजाडलेला असतो आणि सर्व प्राणी मात्र ज्या विषयभोगाच्या कर्मामध्ये जागे असतात त्याविषयी आत्मज्ञानी झोपी गेलेला असतो. हे अर्जुना, अशा प्रकारच्या आत्मज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारची उपाधी नसते. तो स्थितप्रज्ञ असतो. तो मुनीश्वर विश्व चैतन्याशी एकरूप झालेला असतो. आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वै तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे
स शांतिमाप्नोति न कामकामी. जसे सर्व नद्यांचे जल सर्व बाजूंनी परिपूर्ण असलेल्या समुद्रात येऊन मिळते, परंतु समुद्र आपली मर्यादा सोडत नाही, तो स्थिर असतो. त्याप्रमाणे ज्या स्थिर बुद्धी पुरुषाचे ठिकाणी सर्व भोग कसल्याच प्रकारचा विकार उत्पन्न न करता प्रवेश करतात, तोच पुरुष परमशांती प्राप्त करतो. भोगांची इच्छा करणारा मात्र अशांत असतो. पार्था आणिकही एके परी, तो जाणो येईल अवधारी. जैसी अक्षोभता सागरी अखंडित, जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत. तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समजता. परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी. आणि न पवता न बाधी अधृती तया ते. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी. का न लविजे तरी अंधारी कोंडेल तो. देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी. तो विगुंतला असे अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे. तो केवी रंजे पालवणे भिल्लाचेनी. जो अमृतासी ठेवी तो जैसा कांजी न सेवी. तैसा स्वसुखानुभवई न भोगी रुद्धी. पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुखा लेखणी नाही. तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. पार्था, आणखी एका प्रकाराने स्थितप्रज्ञ मनुष्याला ओळखता येईल. ते कसे ते ऐक. जशी सागरामध्ये अखंड शांतता असते, जरी सर्व नद्यांचे ओघ परिपूर्णपणे समुद्रात येऊन मिसळत असतात, तरी तो थोडा देखील मोठा होत नाही आणि आपली मर्यादा सोडत नाही. किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या आटून जातात, तरी पण हे अर्जुना तो सागर कमी होत नसतो. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली तरी त्याला हर्ष होत नाही, आणि रिद्धी सिद्धीची प्राप्ती झाली नाही तरी त्याला विषाद होत नाही, आणि त्याचे धैर्य कमी होत नाही. सांग बरे, सूर्याच्या घरी दिवा लावला तर प्रकाश असतो, आणि दिवा नाही लावला तर तो अंधारात कोंडला जातो काय? त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाच्या घरी रिद्धिसिद्धी आल्या किंवा गेल्या तरी त्याला त्याचे स्मरणसुद्धा नसते, कारण तो आतील आनंद स्वस्वरूपात रंगून गेलेला असतो. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनाला देखील कमी मानतो, तो भिल्लाच्या पालांच्या झोपडीत कसा बरे रमून जाईल? जो अमृताला नावे ठेवितो, तो ज्याप्रमाणे भातावरची पेज पीत नाही, त्याप्रमाणे जो स्वस्वरूपाचा अनुभव घेत असतो, तो रिद्धिसिद्धीच्या भोगांमागे लागत नाही. अर्जुना, असे हे आश्चर्य बघ. जेथे स्वर्ग सुखाची पर्वा नाही, तेथे सामान्य रिद्धिसिद्धीची काय कथा असणार? विहाय कामान्य सर्वान पुमांचरति निस्पृह. निर्ममो निरंकारस स शांतिमधिगच्छति. जो पुरुष सर्व विषय वासना सोडून निरीच्छ ममत्वशून्य आणि अभिमान सोडून कर्तव्य कर्मे करीत राहतो, त्याला शांती प्राप्त होते. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. तो अहंकारा ते दवडूनी सकळ काम सांडोनी. विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. असा तो आत्मबोधाने संतोष पावलेला आणि परमानंदाने पुष्ट झालेला आहे. तोच खरा स्थितप्रज्ञ झाला आहे, हे तू जाण. तो स्थितप्रज्ञ दृढपणाने अहंकाराला दूर करून मनातील सर्व कामनांचा त्याग करून विश्वचैतन्याशी एकरूप होऊन विश्वामध्ये संचार करीत असतो. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां
विमुह्यति स्थित्वास्यामन्तकालेशी ब्रह्मनिर्वाणमृच्छति. हे अर्जुना, ही ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त झाली असता मोह होत नाही. अंतकाळी देखील या स्थितीत स्थित होऊन साधक ब्रह्मानंद प्रत पोहोचतो. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभवती निष्काम, जे पावले परब्रह्म अनायासे, जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती, सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, तेथ अर्जुने मनी म्हणितले. आता आमुची या काजा कीर आले, उपपत्ती इया, जे कर्मजात आघवे, एथ निराकारिले तेवे, तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताचिया बोला, चित्ती धनुर्धर उवाईला. आता प्रश्न करील भला आशंकोनी, तो प्रसंगू असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू. की विवेकामृत सागरू प्रांतहीनू, जो आपण सर्वज्ञ नाथू, निरूपिता होईल श्री अनंतू. ते ज्ञानदेव सांगेल मातू, निवृत्ती दासू. अशा प्रकारची ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष या स्थितीचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माशी एकरूप होतात. चिद्रूपता प्राप्त होत असताना देहांताच्या वेळी होणारी व्याकुळता स्थितप्रज्ञाच्या चित्ताच्या आड येऊ शकत नाही. तीच ही ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होण्याची स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनाला सांगितली, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. अशा प्रकारचा श्रीकृष्णाचा उपदेश ऐकून अर्जुन मनात म्हणाला, आता या ज्ञानामुळे आमचे युद्ध न करण्याविषयीचे मतास आधारच मिळाला. कारण देवाने सर्व कर्मांचा निषेध केला आहे, तर मग युद्धाचे कर्म मी करावे हे सहजच थांबले. श्रीकृष्णाच्या अशा उपदेशामुळे अर्जुनाचे चित्त प्रसन्न झाले. आता त्याची शंका तो उत्तम प्रश्नांच्या द्वारे प्रकट करील. तो प्रसंग अतिशय सुंदर असा आहे, जणू काही तो सर्व धर्माचे आगरच असून विवेक अमृताचा अमर्याद असा सागरच आहे. त्या सुखसंवादाचे निरूपण सर्वज्ञांचा सर्वश्रेष्ठ राजा श्री अनंत श्रीकृष्ण स्वतः करतील. ती ज्ञानकथा मी निवृत्तीदास ज्ञानदेव सांगेन. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. हरि ओं तत्सत्. इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय भगवंतांच्या कृपेने संपन्न.